कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली राजकोट किल्ल्याची पाहणी, तर रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीकडून मालवण दुर्घटनेचा निषेध। अवघ्या 10 तासात रत्नागिरी पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा। सावर्डे नांदगाव खुर्द येथील वृद्ध महिलेचा खून केलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण पूर्ण भरले। नवी मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता मिटली। आणि रत्नागिरीतील पूर्णगड येथे 2 मच्छीमारांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश। पाहूया सविस्तर वृत्त। अजित पवारांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली। राजकोट किल्ल्यावरती महाराष्ट्राला साजेसं स्मारक उभारणार असल्याचं देखील आश्वासन दिलंय। दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असा शब्द देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। आम्ही महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितलेली आहे। पुतळा कोणी बनवला, नेव्ही की पीडब्ल्यूडी, ही चर्चा आता करणं चुकीचं आहे। या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले। त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे। त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात। त्याच्यात पुन्हा खोलात मी जाऊ इच्छित नाही, परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे। आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाच्या बद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेला आहे त्या सगळ्यांच्या बद्दल एक अभिमान आहे। अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे सिंहासनावर, त्याचबरोबर उभे असणारे पुतळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदराने तिथं नतमस्तक होतात। आणि त्याच्यातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते। सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं। परंतु मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्यात। राज्य सरकारने स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले, उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितले, मी पण आपल्याला सांगतो, आपल्या मार्फत राज्यातल्या तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे, ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता। मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे ह्या सगळ्या इथल्या कामाच्या करता। जो काही त्याचा मोबदला असेल, त्याची किंमत असेल, आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीने व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊ पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली, परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे। फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे। मालवण सिंधुदुर्ग येथील दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी सकाळी महाविकास आघाडीच्या वतीनं रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती 8 महिन्यांपूर्वी नौदलाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचा फटका बसला। 2 दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली। शिवसेनेतर्फे या घटनेचा निषेध नोंदवत घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा प्रमुख उदय बने, उपजिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, उपतालुका प्रमुख अभय खेडेकर, उपतालुका संघटक सुभाष पावसकर
युवासेना तालुका प्रमुख आणि शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत, शहर प्रमुख प्रशांत साळुंके, युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत खातू, शिवसेना कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, बाबा चव्हाण, विभाग प्रमुख किरण तोडणकर, सलील डाफळे, अमित खडसोडे, अल्पसंख्याक शहर प्रमुख जाकी खान, युवासेना उपतालुका प्रमुख संदेश नारगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य कुमार शेट्टे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद केर, शहर अध्यक्ष निलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक संध्या कुसुमकर, ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक व्हावं आणि म्हणून त्याचं भूमिपूजन पण केलं, पण आज गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी स्मारक झालं नाहीच। परंतु जे पुतळे उभे केले, जी महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्याला आम्ही संबोधतो, त्या पुतळ्यांच्या बाबतीत जर अशी परिस्थिती होणार असेल तर निश्चितपणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे आणि महाराष्ट्राची जनता हा अपमान कधी सहन करणार नाही। आणि म्हणून निश्चितपणे या मिंदे सरकारचं, या भारतीय जनता पक्षाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। आणि याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय, ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची ताबडतोब चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा प्रकारची आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी मागणी करतोय। आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता या सरकारला कधीच माफ करणार नाही, अशा प्रकारचा निश्चितपणे आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो। त्या काळामध्ये पडलेला आहे त्या बाबतीचा निदर्शन करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, सरकारचा निषेध करण्यासाठी, त्याला जे कारणीभूत आहेत त्यांचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे घोषणा करण्यासाठी, अशा प्रकारचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत। आणि एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी नाकारून चालणार नाही, 8 महिन्यामध्ये जर अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा पुतळा, जे आमचं दैवत आहे, ज्यांचा आम्ही आदर करतो, ज्यांनी आम्हाला जगण्यामध्ये शिकवलं, जगण्याचं शिकवलेलं आहे, ज्याने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, अशा प्रकारचे त्यांचा आदर करत असताना सुद्धा अशा प्रकारची पुतळा त्यांचा आम्ही सगळ्या ठिकाणी उभा केलेला आहे। परंतु हाच पुतळा मात्र या भ्रष्टाचारी सरकारच्या कारभारामुळे हा पडलेला आहे, त्यांचा अपमान झालेला आहे, त्यांचा अपमान झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निषेध या सरकारचा या ठिकाणी करत आहोत। त्यांनी यावेळीच लक्ष द्यावं। अटल सेतू पडला, त्याच्यानंतर आपला संसद भवन गळायला लागलं, त्याच्यानंतर पडला नाही परंतु गडे गेले, संसद भवन गळायला लागलं, राम मंदिराने उभारलेलं ते गळायला लागलं आणि अशा प्रकारच्या ज्या निकृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी नुसतं हे लाटण्यासाठी म्हणून, यश लाटण्यासाठी म्हणून हे जे काय करतायत त्यांचा आम्ही सगळ्या जणांनी निषेध करतो। अवघ्या 8 महिन्यातच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि राज्यात या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। राज्यात या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना देखील दुखावल्या असल्यामुळे संपूर्ण देशात व राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। रायगडच्या नेरळ बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर महाविकास आघाडी व शिवप्रेमींकडून या घटनेसंदर्भात सरकारविरोधात घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मालवणमध्ये घडलेल्या शिवाजी महाराजांचे स्मारक ते कोसळलं ज्या प्रकाराने, त्याचा निषेध करण्यासाठी इथे सगळ्या जमलो आहोत। मला एवढं सांगायचं आहे, आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक, आपलं गेटवे ऑफ इंडिया इथे बांधलेलं आहे, ते अजून 70 वर्ष होऊन गेले, ते अजून जसेच्या तसं तिथल्या तिथे, आणि हे स्मारक बांधलेलं आहे मालवणमध्ये, ते 8 महिने नाही झाले तर कोसळत आहे। हे काम त्यांनी केलं कसं? त्यांनी व्यवस्थित तपासणी केली नव्हती का? हे मला त्यांना मागणी आहे, त्यांच्याकडे विचारायचं माझा प्रश्न आहे। आणि त्यांना काय भस्मासूर झालंय का की जे महाराजांच्या कामामध्ये सुद्धा पैसा खात आहेत? पैसे खाण्याचं तुम्हाला ठिकाण सुद्धा माहीत नाहीये। आज महाराष्ट्रावरती ही वेळ येते, महाराजांचे पुतळे कोसळत आहेत, प्रत्येक महिलेवरती अत्याचार चालू आहे। जिथे पाहावे तिथे बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली, त्यावर तुम्ही नीट हे करू शकत नाहीये। तुम्ही सरकार असं आहे कसं आहे? आम्हाला सरकार नकोय, आम्हाला सगळ्या या सरकारचा निषेध आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की ते स्मारक बांधण्यासाठी लोकसभेच्या आधी
या सरकारने घाई गडबडीमध्ये ते स्मारक उभं करून लोकांची कुठेतरी मनं किंवा मतदान फिरवण्यासाठी या स्मारक घाई गडबडीने उभा केला होता आणि ते स्मारक छोट्याशा हवेमध्ये कोसळलं. किती मोठी दुर्दैवी घटना आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 3600 कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च केले होते आणि 3600 कोटी रुपये खर्च करून जर ते स्मारक 4-6 महिन्यामध्ये जर कोसळत असेल तर या सरकारचं याच्या पलीकडचं अपयश कुठलंच असू शकत नाही. अनेक ठिकाणी ब्रिजची कामं चालू होती, ती कोसळली. अनेक ठिकाणी रस्ते बांधले, ते फुटले. तरी त्या बाबतीत जनता सगळं सहन करत होती. पण आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळतो तर याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठले असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज 2-2, 4-4 माता भगिनींवर अन्याय होत आहेत. प्रत्येक ठिकाणी म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही, जनता सुरक्षित नाही. मग या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित नाही तर मग या राज्यामध्ये सुरक्षित असं काय आहे. माझा या सरकारला तर निश्चित सांगणं आहे की आता तुम्ही जरी महिन्याभराचा कालावधी राहिला आहे तर याच्यातून तुम्ही सुद्धा स्वतःची थोडीशी लाज शरम बाळगून तुम्ही पाय उतार व्हावा. नाहीतर येणाऱ्या 1-2 महिन्यात तुम्हाला जनता पाय उतार केल्याशिवाय सोडणार नाही. नांदगाव खुर्द सावर्डे तालुका चिपळूण येथील वृद्ध महिलेचा खून केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलिसांना आता यश आलंय. घटनास्थळी बारकाईने निरीक्षण करत असताना घरातील एका कोपऱ्यात ब्लूटूथ आढळून आला. त्यानंतर श्वान पथकाच्या सहकार्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि अवघ्या 8 ते 10 तासात या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात आले. स्वप्नील परशुराम खातू, वय 46, राहणार नांदगाव खुर्द, गोसावीवाडी तालुका चिपळूण, सध्या घाटकोपर पूर्व मुंबई असं त्याचं नाव असून त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. दरम्यान पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व टीमसाठी रोख 50,000 रुपयांचं बक्षीस विभागून देणार असल्याचं जाहीर केलंय. 27 ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निगूढपणे खून करण्यात आला होता. त्या संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्यात एक खुनाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डे पोलीस ठाणेचे अधिकारी, अंमलदार, आमचे चिपळूणचे DYSP त्या सर्व टीमने त्या आरोपीचा शोध घेतलेला आहे. त्या गुन्ह्यासंदर्भातली जी अधिक माहिती आहे, या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे स्वप्नील खातू, वय 43, जो मुंबईमध्ये राहतो. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा इतर उद्देशाने हा महिलेचा खून केलेला आहे. त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे. त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भात उपयुक्त अशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे. त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला परिस्थितीने मिळाले, तांत्रिक पुरावे ज्या ठिकाणी मिळाले त्या आधारे आम्ही त्याला अटक केलेली आहे. आज आरोपीला आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर केलं आणि आरोपीला हजर करून आज माननीय न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला दिलेली आहे. आणि या संदर्भात सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रवीण देशमुख आमचे API आणि त्यांची सर्व टीम पुढील तपास करत आहे. धन्यवाद. भारतीय तटरक्षक दलाला 29 ऑगस्ट रोजी 4:30च्या सुमारास पूर्णगडावरून जात असलेल्या माऊली नावाच्या मासेमारी नौकेला धोका असल्याचा संदेश प्राप्त झाला. ही बोट बुडत असल्याची माहिती देखील देण्यात आली. रत्नागिरीपासून सुमारे 12.60 नॉटिकल मैल अंदाजे 23 किलोमीटर प्रतिसादात तटरक्षक दलाने शोध आणि बचाव SAR यंत्रणा सक्रिय केली आणि शक्य तितक्या कमी कालावधीत ऑपरेशन सुरू केलं. मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर MRCCने या भागात जाणाऱ्या नाविकांना लक्ष ठेवण्यासाठी आणि मदत देण्यासाठी सतर्क केले. तटरक्षक स्टेशन रत्नागिरीने रत्नागिरी येथील ICG एअर स्टेशनच्या समन्वयाने जीव वाचवण्यासाठी हवाई बचाव मोहीम सुरू केली. 1 तासाच्या आत स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर ALH MK1 हेलिकॉप्टर मच्छीमारांना शोधून त्यांची सुटका करण्यासाठी दाखल करण्यात आलं. डेटमवर आल्यावरती चालक दलाने 2 मच्छीमारांना त्यांच्या बोटीतून मदतीसाठी ओरडताना पाहिले, जे जोरदार प्रवाहाशी झुंजत होते. अत्यंत आणि आव्हानात्मक हवामानाच्या परिस्थितीत 2 मच्छीमारांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना एअर स्टेशनवरती नेण्यात आलं, जेथे त्यांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळाली. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या बोटीवरती कर्नाटकातील 2 मच्छीमार होते आणि ते कर्नाटकातील मालपे येथे जात होते. दुपारच्या सुमारास बोटीला हुलमध्ये एक छिद्र पडले, त्यामुळे अनियंत्रित पूर आला. चालक दलाने मासेमारी नौकेला नांगर टाकले, तथापि समुद्राच्या तीव्र परिस्थितीमुळे पूरमुक्त करण्यासाठी फारसे काही करता आले नाही. प्रचलित परिस्थितीत
क्रूला बाहेर काढल्यानंतर बोट बुडाल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण आता पूर्ण भरलेलं आहे, ज्यामुळे शहरवासियांची चिंता आता कमी झाली आहे। धरणात आता जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणी साठा जमा झाला आहे। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि भाजपा आमदार गणेश नाईक यांनी धरणाचं पूजन केलंय। सद्यस्थितीत धरणात 190 घनमीटर पाण्याचा साठा आहे आणि दिवसाला 450 MLD पाणी शहराला पुरवलं जात आहे। यासह पनवेल महानगरपालिकेतील कामोठे आणि खारघर भागालाही पाणी पुरवलं जातं। मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतः उभं केलेलं आहे, त्यामुळे इतर शहरांना पाणी पुरवून नवी मुंबईकरांच्या संकटात भर पडू नये अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलेली आहे। नवी मुंबईकरांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे। आज मोरबे धरण हे जे नवी मुंबई महानगरपालिकेचं मालकीचं धरण आहे आणि ऑगस्ट महिना संपत असतानाच आपल्याला पूर्ण धरण क्षमतेने भरलं। 2 दिवसापूर्वी धरण भरलं। आज 101% जवळजवळ पाणी आपल्याकडे आहे। 88 मीटरची आपली उंची आहे आणि आपण जवळ 88.8 मीटर एवढी आज पाणी आज आपल्याकडे आहे। त्यामुळे आज आपण जलपूजन करून विधिवत पूजा करून आज आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण आहोत। ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई एकमेव शहर आहे याच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे। या धरणामध्ये सर 2-3 वर्षांनी एकदा पाणी ओव्हरफ्लो होतो आणि आज सुदैवानं जलपूजन झालं। माननीय आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलासजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मावळते महापौर जयवंत सुतार, मावळते महापौर सुधाकरजी सोनावणे आणि महानगरपालिकेचा इतरत्र असलेला जो अधिकारी वर्ग यांच्या साक्षीने आज जलपूजन झालं, पाणी सोडण्यात आलं। आता हे पाणी जे जाते हे 100% नवी मुंबईकरांना मिळत नाही, याच्यामध्ये बरेचसे वाटेकरी झालेले आहेत। माननीय आयुक्तांना मी सांगितलेलं की हे वाटेकरी कायदेशीर किती आणि बेकायदेशीर किती याचा एकदा अभ्यास करा आणि जे बेकायदेशीर आहे ते सगळं खंडन करा। भविष्य काळामध्ये आज फ्लोटिंग पॉप्युलेशन 20 लाखाची आहे, येत्या 15-1 वर्षामध्ये ही 40 लाखाची होईल, त्याला हे पाणी पुरणार नाही। म्हणून भिराक प्रकल्पामधून 2000 MLD पाणी ते राज्य शासनाकडे रिअलोकेशन ऑफ वॉटर पाण्याचं पुनर्वाटप करण्याच्या अनुषंगानं माननीय आयुक्त महोदयांनी सांगितलं पत्र द्या आणि माझं पण पत्र मी देतो। जर का राज्य शासनाने ते 2000 MLD पाणी आणलं तर त्याच्यातले 1000 MLD पाण्याला 1000 कोटी रुपये नवी मुंबई महापालिकेला देईल। जर का राज्य शासनामध्ये जर आर्थिक काही अडचणी असतील तर नवी मुंबई महापालिका 2000 कोटी रुपये खर्च करेल, परंतु 1000 MLD पाणी नवी मुंबई करता, समजा उद्याला 500 MLD पनवेल करता, 250 MLD पेन करता आणि राहिलेला 250 त्या गावावर येणाऱ्या ग्रामपंचायती करता। परंतु राज्य शासनाने त्याची हमी घेतली पाहिजे। त्या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पैसे नवी मुंबई महापालिकेला मिळतील। आता तुम्ही म्हणाल की आता आयुक्त आणि प्रशासक असताना तुम्ही का बोलता? म्हणजे येस, कारण हे शहर आमचं आहे, या शहरावर आम्ही जीवापाड प्रेम केलेलं आहे। आयुक्त महोदय येतात जातात आणि सगळेच काय लायक पण नव्हते आणि सगळे नालायक पण नाही। आता कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये आपली महापालिका बऱ्यापैकी काम करते, म्हणजे 100% नाही 90%। तर अशा प्रकारची एकूण यंत्रणा राबवताना मी मागाशी म्हटलेलं आहे की CBD पासून दिघ्यापर्यंत सगळ्या मूलगावठाण, झोपडपट्टी आणि सेक्टरमध्ये सर्वांनाच पाणी समानतेने मिळालं पाहिजे। मिळण्याकरता त्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत। माणगाव तालुक्यातील चापडी गाव स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीनं स्वदेश स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्वप्नातील गाव कमानीचं उद्घाटन यावेळेला करण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष सुभाष केकाडे, माणगाव तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी जठार, पुणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, माजी सरपंच राजेंद्र शिर्के, गोरेगाव पोलीस निरीक्षक विजय सुर्वे तसेच शादाब गैबी, संचालक स्वदेश फाउंडेशन प्रदीप साठे, गाव समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप शिंदे, पुणेगाव ग्रामपंचायत सदस्य, चापडी ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी ढोलताशाच्या मिरवणुकीत गावामध्ये प्रवेश करण्यात आला व गाव विकास समितीला स्वदेश फाउंडेशन यांच्यातर्फे स्वप्नातील गाव गुणगौरव प्रमाणपत्र उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। रायगड जिल्ह्यातलं त्यांनी त्या ठिकाणी स्वप्नातील गाव म्हणून करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। मी त्यांना नेहमी म्हणत राहते
की तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जरी आता विस्तारीकरण केलेलं असेल तरी नाशिकपेक्षा अधिक प्राधान्य हे नेहमी रायगड जिल्ह्याला मिळालं पाहिजे, कारण त्याच्यामुळे कालावधीमध्ये अधिकाधिक रायगड जिल्ह्यामधील हा दक्षिण रायगडचा जो भाग आहे जो दुर्गम आहे, पण इथल्या नागरिकांमध्ये इथल्या ग्रामस्थांमध्ये इच्छाशक्ती ही निश्चितपणाने शहरी भागापेक्षा जास्ती आहे. त्यांनी मंजूर केलेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये आणखी जर आपली स्वप्नातील गावाच्या पलीकडे सुद्धा आणखीन जर आपला काही उपक्रम असेल त्यामध्ये सुद्धा पात्र होण्याच्या दृष्टिकोनातून गावामध्ये लागणारी जी विकास कामं आहेत ती निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू. मी आणि तटकरे साहेब असतील, अनिकेतबाई असतील, आम्ही नेहमी स्वदेश सोबत त्या ठिकाणी सहकार्याने काम करत असतो. अनेकदा त्यांनी काही सुचवलेली जी मूलभूत सुविधा असते, अंगणवाडी असेल, तुमची शाळा दुरुस्ती असेल, विहिरीची असेल, काही अंतर्गत रस्ता असेल, स्मशानभूमी असेल, ही कामांच्या प्रस्ताव त्यांच्याकडून आमच्यासाठी सुद्धा प्राप्त होत असतात. आणि आम्ही बऱ्याचशा वेळेला तिथं त्यांनी स्थापन केलेली जी ग्राम समिती असते याचं सुद्धा त्याला जोडपत्र असतं, म्हणून त्याला प्राधान्य नेहमीच देत असतो. पुढेही त्या पद्धतीने आपण काम करूयात. मी नेहमीच स्वदेश फाउंडेशनचा आवर्जून उल्लेख करत असते, कारण शासनाचा आणि लोकप्रतिनिधींसोबत समतोल राखून त्यांच्या सोबत प्रशासनासोबत त्या ठिकाणी सहकार्य करून त्यांच्या बरोबरीने काम करण्याची भूमिका ही स्वदेश फाउंडेशनची नेहमी असते. पुढेही अशाच पद्धतीने आपण एकत्रितपणाने काम करूयात. संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात 100हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून सुमारे 8000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट नवी मुंबईतील आणि आसपासच्या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. कंपन्यांच्या सहभागामुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये IT, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, रिटेल आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप नाईक यांनी तरुणांच्या रोजगाराच्या गरजांवरती प्रकाश टाकत समाजातील बेरोजगारीच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्या वतीनं आज गुहागर विजापूर मार्गावरील गुहागर चिपळूण या 40 किलोमीटर अंतरासाठी मोफत ॲम्ब्युलन्स आज देण्यात आले. या ॲम्ब्युलन्सचा सर्व खर्च नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्यामध्ये ड्रायव्हरचा पगार, गाडीचा मेंटेनन्स व गाडीचं डिझेल हे सर्व खर्च संस्थांच्या वतीनं करण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या एकूण 53 ॲम्ब्युलन्स संस्थांच्या वतीनं देशातील विविध महामार्गावरती मोफत सेवा देत आहेत. सदर ॲम्ब्युलन्स लोकार्पण वाघर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर नीला नातू व गुहागर तालुक्यातील सर्व वैद्यकीय कर्मचारी व नरेंद्र महाराज संस्थानचे सर्व पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.